श्री स्वामी समर्थ. नमस्कार मिथुन राशीच्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा ठरणार आहे. मी आज तुम्हाला कोणतीही सामान्य माहिती सांगायला आलेली नाही. ज्योतिषशास्त्रातील अत्यंत गुप्त, प्राचीन आणि केवळ उच्च कोटींच्या ग्रंथामध्ये दडलेले एक असे रहस्य आज तुमच्यासमोर उलगडणार आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आजपर्यंत अनेक राशी भविष्य पाहिली असतील, ऐकलीही असतील, पण आज मी जे सांगणार आहे ते यापूर्वी तुम्हाला कोणीही आणि कुठेही सांगितले नसेल. ऑगस्ट महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या चतुर्थीनंतर तुमचे भाग्य असेच चमकणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या आयुष्यात अशी एक अद्भुत, चमत्कारी आणि अत्यंत शुभ गोष्ट घडणार आहे, ज्याने तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. पण थांबायचं आहे. इथेच एक खूप मोठे आणि भयंकर रहस्य दडलेले आहे. निसर्ग जेव्हा तुम्हाला काहीतरी खूप मोठे देणार असतो, तेव्हा तुमची एक परीक्षासुद्धा घेतली जाते. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त नियमांनुसार मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्या अगदी जवळची, तुमच्याच अन्नावर वाढलेली आणि तुमच्या सुखदुःखात सोबत असल्याचा आव आणणारी एक विशिष्ट व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची, म्हणजेच तुमचा घात करण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती कोण आहे, ती तुमच्या आयुष्यात का आली आहे आणि ती तुमचे हे येणारे मोठे भाग्य कसे रोखून पाहत आहे, हे रहस्य मी याच व्हिडिओमध्ये उघड करणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारी सुवर्ण संधी तुम्ही गमावून बसाल आणि त्या कपटी व्यक्तींच्या जाळ्यात अडकाल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका. चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थीनंतरचे ते महारहस्य. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही सामान्य चतुर्थी नाही. या दिवशी अवकाशात अशा काही ग्रहांची युती होत आहे, जी थेट मिथुन राशीच्या भाग्यस्थानाला आणि कर्मस्थानाला प्रभावित करत आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धी, व्यापार आणि संवादाचा कारक आहे. या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मिथुन राशीच्या कुंडलीत अमृता सिद्धी आणि धनयोग यांचे अत्यंत दुर्मिळ समीकरण जुळून येत आहे. विघ्नहर्ता गणेश तुमच्या आयुष्यातील सर्व जुने विघ्ने, जी अनेक वर्षांपासून तुम्हाला छळत होती, ती एका झटक्यात नष्ट करणार आहे. तुम्हाला असे वाटत असेल ना की मी खूप कष्ट करतो पण मला फळ मिळत नाही, माझे पैसे अडकून पडले आहेत किंवा माझ्या घरात सतत कटकटी सुरू आहेत, तर काळजी करू नका. बाप्पाच्या आगमनानंतर आणि या संकष्टी चतुर्थीच्या व्रतानंतर तुमच्या कुंडलीतील दोष शांत होणार आहेत. पण या शुभ काळाची सुरुवात नेमकी कशी होईल ते आता आपण विस्ताराने पाहूया. ऑगस्टच्या या पवित्र संकष्टी चतुर्थीनंतर मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिक जीवनात एक चमत्कारिक बदल पाहायला मिळणार आहे. पहिला आहे, अडकलेले पैसे परत मिळतील. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, कोणीतरी घेऊन बुडवले असतील आणि तुम्ही ती आशा सोडून दिली असेल, तर अचानक तो माणूस स्वतःहून तुमचे पैसे आणून देईल. दुसरा आहे, व्यापारात प्रचंड वृद्धी. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, दुकान चालवतात किंवा कोणताही व्यापार करतात, त्यांच्याकडे ग्राहकांची गर्दी वाढेल. एखादी मोठी डील किंवा मोठी ऑर्डर अचानक तुमच्या हातात येईल, ज्यांची तुम्ही कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होता. तिसरा आहे, नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. अचानक तुम्हाला प्रमोशनची बातमी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या चतुर्थीनंतर तुम्हाला अत्यंत चांगल्या पॅकेजची ऑफर येईल. कौटुंबिक पातळीवर जे वादळ बनून घोंगावत होते ते आता शांत होणार आहेत. जर पती पत्नींमध्ये मतभेद असतील तर ते मिटून प्रेम वाढेल. घरात मांगलिक कार्य ठरेल. मुलांच्या बाजूने एखादी अत्यंत आनंदाची बातमी समजेल, ज्यामुळे तुमची छाती अभिमानाने फुगेल. आरोग्याच्या बाबतीत जी जुनी दुखणी होती, त्या अंगावर तुम्ही हजारो रुपये खर्च करूनही फरक पडत नव्हता, तिथे आता सुधारणा दिसेल.
तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा आणि सकारात्मकता जाणवू लागेल. आता येतो आपण आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अत्यंत रहस्य भागाकडे. ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांचा अभ्यास केला जातो. पण या शास्त्रात काही अशा गुप्त गोष्टी आहेत ज्या सामान्यतः उघड केल्या जात नाहीत. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत राहू आणि बुध यांच्या एका विशिष्ट स्थितीमुळे मायावी योग तयार होत आहे. संकष्टी चतुर्थीच्या रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा तुमच्या आयुष्यात एक अदृश्य शक्ती सक्रिय होणार आहे. ही शक्ती तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून किंवा काही संकेतांच्या माध्यमातून भविष्यात काय घडणार आहे याचा पूर्वाभास करून देईल. तुम्हाला अचानक असे वाटू लागेल की अरे, ही घटना माझ्यासोबत आधीच घडली आहे का? किंवा तुम्हाला रात्री पडणारी स्वप्ने खरी ठरू लागतील. हा निसर्गाचा तुम्हाला दिलेला इशारा असेल. हा इशारा कशासाठी असेल माहिती आहे? तो इशारा असेल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अफाट संपत्तीचा आणि त्या एका कपटी व्यक्तीचा. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा मिथुन राशीचा भाग्य उदय होतो तेव्हा त्यांच्या आसपासच्या वातावरणात नकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते. कारण मिथुन राशीचे लोक मनाने अत्यंत साधे, प्रामाणिक आणि दुसऱ्यांवर चटकन विश्वास ठेवणारे असतात. तुमच्या याच स्वभावाचा फायदा एक व्यक्ती घेत आहे. आता कान देऊन ऐका. मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरेल. तुमच्या कुंडलीच्या चतुर्थ आणि सप्तम भावावर एका पापग्रहाची दृष्टी पडत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्या अत्यंत जवळची एक व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा, तुमच्या यशात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही व्यक्ती कोण आहे, ती कशी ओळखायची, तिची लक्षणे ज्योतिषशास्त्राच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. पहिले लक्षण आहे, ही व्यक्ती तुमच्यासमोर नेहमी तुमची खूप स्तुती करते. तू किती छान आहेस, तुझं नशीब किती छान आहे असं दाखवते. पण तुम्ही पाठ फिरवली की तुमच्याच पाठीमागे इतरांकडे तुमची निंदा, नालस्ती करते. दुसरं लक्षण आहे, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली गोष्ट घडते किंवा तुम्हाला आनंद मिळतो किंवा होतो तेव्हा या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. ती वरवर हसते पण तिचे डोळे तिचा जळफळाट दाखवून देतात. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे, ही व्यक्ती तुमच्या घरातली असू शकते, तुमच्या नातेवाईकांपैकी असू शकते किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा खूप चांगला मित्र असल्याचा आव आणणारी असू शकते. ही व्यक्ती तुमच्याकडून तुमच्या सर्व गुप्त गोष्टी, तुमचे आर्थिक नियोजन जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि नंतर याच गोष्टींचा वापर तुमच्या विरुद्ध करते. हा घात कसा होतोय? तुम्हाला वाटत असेल की तुमचे काम नशिबामुळे रेंगाळत आहे, पण नाही. या व्यक्तीची नजर, तिची नकारात्मक ऊर्जा आणि तिने तुमच्या पाठीमागे रचलेले कारस्थान यामुळे तुमची कामे शेवटच्या क्षणी बिघडत आहेत. ही व्यक्ती तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे. संकष्टी चतुर्थीनंतर जेव्हा तुमचे भाग्य बदलणार असेल, जेव्हा ही व्यक्ती सर्वात आधी तुमच्या मार्गात मोठा खडा टाकण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला चुकीचे सल्ले देऊन आर्थिक नुकसानीच्या गर्तेत ढकलण्याचा या व्यक्तीचा डाव आहे. आता घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, कारण ज्योतिषशास्त्रात जसे संकटांचे वर्णन आहे तसेच त्यांच्यावर जालीम उपायही सांगितले आहेत. ज्या कपटी व्यक्तींच्या तावडीतून सुटण्यासाठी आणि संकष्टी चतुर्थीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट ही गोपनीय ठेवायची आहे. आजपासून आणि विशेषतः ऑगस्ट महिन्यापासून तुमच्या घरातील कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी, पैशांचे व्यवहार किंवा नवीन योजना या व्यक्तींसोबत शेअर करणे पूर्णपणे बंद करा. तुमचे प्लॅन्स गुप्त ठेवा. शांत राहून काम करा. तुमचा विजयच तुमचे यश ओरडून सांगेल. संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि विधी. ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी आणि लाल फूल अर्पण करावे. बाप्पासमोर बसून ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. रात्रीचा विशेष उपाय, चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे आणि बाप्पाकडे प्रार्थना करावी की माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्ती आणि शत्रूंचा नाश कर. या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना थोडे अन्न किंवा गूळ तीळ दान करावे. या दानामुळे तुमच्या कुंडलीतील अडथळे दूर होतील.
कापूर आणि लवंगाचा उपाय. घरातली नकारात्मक ऊर्जा आणि त्या कपटी व्यक्तीची वाईट नजर दूर करण्यासाठी दररोज संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळाव्यात. त्यांचा धूर संपूर्ण घरभर दाखवावा. तर मिथुन राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याची ही संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दरवाजे उघडायला येत आहे. समृद्धी, पैसा, सुख सर्व काही तुमच्या दारात उभे आहे. फक्त गरज आहे ती सावध राहण्याची. त्या एका व्यक्तीला ओळखा, तिच्यापासून अंतर ठेवा आणि बाप्पावर पूर्ण विश्वास ठेवा. निसर्गाचा हा न्याय आहे. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणारच. कोणीही ते हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटते? तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे का जिच्यावर तुम्हाला संशय आहे? किंवा तुम्हाला अलीकडे काही वेगळे अनुभव आले आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, बाप्पावर तुमचा विश्वास असेल, तर कमेंटमध्ये जय गणपती बाप्पा लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अत्यंत गूढ शास्त्रीय माहितीसाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाप्पा तुम्हा सर्वांचे कल्याण करो. धन्यवाद.